विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. कारण बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील कार्यकारी सहाय्यक या पदाचा निकाल आता जाहीर झालेला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून अनेक विद्यार्थी मित्रमैत्रिणी प्रश्न विचारत होते की सर बीएमसीचा निकाल अखेर कधी लागणार आहे. तर आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि निकाल जाहीर झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने दोन मुद्द्यांवरती चर्चा करूया. एक म्हणजे कोणाची निवड होणार आहे आणि दुसरं म्हणजे पुढील प्रक्रिया नेमकी काय असणार आहे. बघा चला तर मग ती पीडीएफ पाहूया, तो निकाल पाहूया नेमका काय आहे. बघा हा आहे आपला मुंबई अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कार्यकारी सहाय्यक या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा रिझल्ट. बघा काय त्यांनी दिलेली आहे माहिती. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी 2/12/2024 ते 6/12/2024 व दिनांक 11/12/24 ते 12/12/24 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीच्या निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष तयार केलेली तात्पुरती निवड यादी. आता खरं तर हा जो शब्द आहे तात्पुरती निवड यादी, यावरून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. त्याचंच उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. चला आधी हा रिझल्ट आपण थोडक्यात समजून घेऊया. या ठिकाणी बघा हा जो शब्द आहे तात्पुरती निवड यादी, यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले सर याला तात्पुरती निवड यादी का म्हटलंय. तर बघा यासाठी म्हटलंय, आता सगळ्यात आधी हे समजून घ्या की कसे कसं मेरिट लागलेलं आहे, तर मार्क कसे कसे आहेत. तर या पहिला कोण आहे बघा, भालचंद्र प्रल्हाद भंगाळे हा जो विद्यार्थी आहे याने फॉर्म भरताना ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरला होता. नॉर्मलायझेशन केल्यानंतर या विद्यार्थ्याचे मार्क्स जे आहेत ते आहेत 197.17317, म्हणजे 197 मार्क या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. आणि या विद्यार्थ्याची निवड ही ओपन जनरल मधून झालेली आहे. पहिला आलेला आहे राज्यामध्ये हा विद्यार्थी, लक्षात घ्या. पुढे मग त्यानंतर मग 2 नंबरचा विद्यार्थी आहे शरद बटुले, शरद अंकुश बटुले. यांनी फॉर्म भरताना एनटीडी मधला फॉर्म भरला होता. या विद्यार्थ्याचे मार्क आहेत 197 पॉइंट समथिंग आणि या विद्यार्थ्याची दिव्यांग कॅटेगरी मधून पहिल्या प्रवर्गाने दिव्यांग कॅटेगरी एनटीडी मधनं हा राज्यामध्ये पहिला आहे, हे लक्षात घ्या. हा जो निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो, हा निकाल याची पीडीएफ तुम्हाला अशा पद्धतीने दिसते आहे. ही सगळी पीडीएफ जी आहे ती म्हणजे यांनी काय काय दिलं बघा, लक्षात घ्या. यामध्ये ऍप्लिकेशन म्हणजे तुमचा ऍप्लिकेशन नंबर, रोल नंबर, तुमचं पूर्ण नाव, जेंडर दिलेलं आहे मेल फिमेल, अप्लाय कोणत्या कॅटेगरीतनं फॉर्म भरला ती माहिती आहे, नॉर्मलायझेशन झाल्यानंतर किती मार्क्स तुम्हाला मिळाले ती माहिती आहे आणि तुमचा रिमार्क्स म्हणजे तुम्हाला तुमचा रँक कितवा आहे राज्यामध्ये हे या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. आता ही जी पीडीएफ आहे या पीडीएफ मध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं बघा शेवटचं आपण बघूया. शेवटचा नंबर आहे 1825. आता 1846 पदांसाठी परीक्षा होती, मग 1825च लोकांची नावं का दिलेली आहेत. तर साधारणतः 20-21 पदांचं काय झालं त्याचा उल्लेख इथे कुठे काही दिलेला नाहीये. पण सध्या तरी 1825 मुलांची ही यादी आहे ती या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आता शेवटचा विद्यार्थी आहे या ठिकाणी बघा दर्पण हरिश्चंद्र भांड. आता हा मेल विद्यार्थी आहे, याने अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी मधनं फॉर्म भरला होता. या विद्यार्थ्याला 90 मार्क 90 पॉईंट समथिंग 90.79 एवढे मार्क मिळालेले आहेत. ही जी यादी आहे ही 1825 विद्यार्थ्यांची यादी आहे. आता ही यादी तुम्हाला कुठे बघायला भेटेल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती आहे. इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला ही यादी उपलब्ध आहे. आता सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा तो म्हणजे मग याच्यामध्ये नाव असेल तर आपली निवड होणार का. तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो असं आहे, जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर 100% तुमची निवड झालेली आहे. मग तात्पुरती निवड सूची हा शब्द का वापरला आहे तर तो यासाठी वापरलेला आहे कारण यानंतर आता आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याकडे डॉक्युमेंटच नसतील किंवा या पदासाठी फॉर्म भरताना ज्या डॉक्युमेंटची आवश्यकता होती ते डॉक्युमेंट त्यांनी तेव्हा ते टिक मार्क करताना आहे असं म्हटलंय, पण आता डॉक्युमेंट नसेल तर मग काय, म्हणजे डॉक्युमेंटचा जर काही इश्यू आला तरच तुम्हाला अपात्र केलं जाईल. नाहीतर ह्या यादीमध्ये ज्यांची नावं आहेत त्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं, त्या सगळ्याच मुलामुलींचं या बीएमसी कार्यकारी सहाय्यक पदासाठी
निवड झालेली आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ज्यांचं ज्यांचं नाव आहे त्या सगळ्यांचं मी इग्नाइट अकॅडमी कडून अगदी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो. कारण शेवटी स्पर्धा परीक्षेतलं यश हे खूप मोठं यश असतं. कारण अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर, अनेक वर्ष खूप अभ्यास करून मेहनत घेतल्यानंतर खरं तर हे यश आपल्याला बघायला मिळतं. खरं तर आत्ताच हा व्हिडिओ घ्यायच्या अगोदर याच यादीमध्ये एक नाव असलेली वैशाली सानप नावाची मुलगी सुद्धा आता जस्ट आमच्या अकॅडमीत मला भेटून गेली. खरं तर तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते. कारण आम्ही स्वतः पाहतोय मागच्या 3-4 वर्षापासून ती विद्यार्थ्यांनी सातत्यानं कुठल्या ना कुठल्या परीक्षांचे फॉर्म भरून अभ्यास करत होती. अखेर सिलेक्शन झालं. म्हणजे आपण जर मनापासून अभ्यास केला, मनापासून मेहनत घेतली तर कुठे ना कुठे यश आपल्याला निश्चित आणि नक्की मिळतं. हा संदेशच मला या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा आहे. तर आता ज्यांचं नाव आहे त्या सगळ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. आता फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे, हे लक्षात घ्या. चला, मग आता ही पीडीएफ तुम्हाला कुठे बघायला मिळणार आहे? तर ही पीडीएफ तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर आणि बीएमसीच्या वेबसाईटला सुद्धा आहे. पुढची प्रक्रिया काय आहे? तर पुढची प्रक्रिया आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे नियुक्तीपत्र, हे लक्षात घ्या. चला, तर ही एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती, त्यासाठी हा व्हिडिओ होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सोडून आता ज्यांचं सिलेक्शन झालंय तेही येणाऱ्या काळात वेगवेगळ्या सरळ सेवा देणार असतील किंवा इतर विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असतील तर तुमच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये भरपूर अशा सरळ सेवेच्या एक्झाम्स आहेत. तेव्हा तुमचे सिलेक्शन कुठल्या ना कुठल्या विभागामध्ये नक्की होईल. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. खूप चांगल्या म्हणजे योग्य गायडन्स घेऊन अभ्यास करायचा आहे, योग्य पुस्तकं वाचून अभ्यास करायचा आहे, योग्य प्लॅनिंग करून अभ्यास करायचा आहे. या अभ्यासामध्ये तुम्हाला, या प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. ही आपली इग्नाइट अकॅडमीची एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे. ही बॅच TCS IBPS पॅटर्नवरती आधारित आहे. इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. टेस्ट सिरीज आहेत, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888 99 61 16 किंवा 8888 25 61 17 या नंबरला संपर्क करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं सिलेक्शन झालंय, या यादीमध्ये ज्यांचं नाव आले त्यांचं पुन्हा एकदा इग्नाइट अकॅडमीकडून अगदी मनापासून अभिनंदन. सगळ्यांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.